स्वागत आहे सर्वांचं तुमच्या आपल्या मराठी व्लॉग्स प्लेलिस्टमध्ये, जे की फोर्ट अँड हिल्स आणि गावरान होणार आहे सर्व. तुम्ही पाहू शकता माझ्या बॅकग्राऊंड आणि फुल खतरनाकमध्ये पुढे काहीच नाही, म्हणजे फुल धुकं आहे. ओ माय गॉड, तिकीट काढून चोरासारखं धावायला लागते, कारण की आम्ही लोकांनी चुकी केली. तर मित्रांनो, तुम्हाला इथे यावं लागेल आणि तुम्हाला एक्सप्लोर करावं. वेल, आता आपण निघालो आहोत आणि आपण चाललो सिटी बीच स्टेशनला. फ्रॉम तिथून आपण जाऊ CSTला कॅच द ट्रेन. चला भेटू तिकडे. फायनली CSTला पोचलो आहे. आता इथून दुसऱ्या साईडला जिथून राजधानी तर गावाला जाणाऱ्या ट्रेन जातात त्या साईडला जाऊया, कारण की लोकल होते. जसं की पाहू शकता थोडं घाईमध्ये आहोत आम्ही लोक, कारण की ट्रेन लागलेली आणि आम्ही लोक ट्रेन मिस नाही करू शकतो. ये साईड आहे ना, ही वाली आहे ना. त्याला आपली नूर आपली परी लागलेली इकडे, आणि आपण जाणार आहोत जनरल डब्यामध्ये. लो बजेट ट्रॅव्हलर आहोत ना आपण, म्हणून. वेल, आजचा ट्रॅक संगती आहे आपला मित्र अब्रार आणि गण्या. वेलकम टू बोथ ऑफ यू. आता आम्ही लोक चाललो आहे ट्रेन पकडायला. आता लागलेली ट्रेन, आता पुढे जाऊन आपण जनरल डब्बा शोधतोय. देन त्याच्या पुढे बाकीची शूटिंग पुढे. तिकीट काढून चोरासारखं धावायला लागते, कारण की आम्ही लोकांनी चुकी केली. मला असं वाटलं की जनरल डब्बा पुढे असेल म्हणून आम्ही पुढे आलो, पण ॲक्च्युअली जनरल डब्बा पाठी आणि ट्रेन सुटायला फक्त 2 मिनटं आहेत. आणि जेवढं लोक धावू शकतो तेवढं धावा, म्हणजे त्या ट्रेन जायला. CSTवरनं ट्रेन पकडणार असेल तर मेक शुअर जनरल डब्बा पाठी आहे. चुकी करू नये तर आमच्यासारखं तुम्ही. वेल, फायनली आम्ही लोणावळा स्टेशनला उतरलो आहे. आता इथून आम्हाला लोकल पकडायची आहे टुवर्ड्स टू मलवली. बट इथे उतरल्यानंतर आहे ना, एक नंबरचा ॲटमॉस्फिअर थंडी लागते मित्रांनो, एकदम सिंपल भाषेमध्ये बोलायचं, आणि फुल खतरनाक वाला असेल. पुढे बघा. वेल, ट्रेननी आम्हाला सोडलं प्लॅटफॉर्म नंबर क्रमांक 1 वरती, आणि आपल्याला लोकल पकडण्यासाठी 3 नंबरवरती जायला लागणार, कारण की लोणावळा त्याच्या पुढे पुणे होते, आणि इथून पुढे आपल्याला प्रवास लोकलनी करावा लागेल टुवर्ड्स टू मलवली. वेल, फायनली आपण मलवली स्टेशनला पोचलेलो आहोत, आणि आता इथून आपल्याला जायचं पाटण गावाला. तिथून आपल्याला पुढचा ट्रेक चालू करतो. वेल, आज ऊन असल्या कारण आम्ही लोकांनी टँक बनवून घेतले 2, सो दॅट वरती गेल्यावरती जर आम्हाला असं वाटलं की थकवा आला आणि थोडे एनर्जी बूस्ट करायचे तर आम्ही टँक घेऊ. रिक्षा पकडली आहे टुवर्ड्स टू पाटणगाव, आणि फक्त पर हेड 50 रुपये घेतले. आता मला माहीत नाही रिक्षा किती घेतात वगैरे, पण 50 रुपये नाही ना. 6 किलोमीटर. वेल, हे पाटणगावचं मंदिर आहे. वेल, आपण गावामधल्या रस्त्याने चाललो आहे, आणि आपलं टार्गेट तिकडे तुम्ही पाहू शकता. इथे विसापूर टुवर्ड्स टू विसापूर लिहिलेलं आहे, आणि इथून आपल्याला साईडनी जायचं चोरासारखं. काय वाईब येत आहेत खरं, खूप हार्ड, म्हणजे फुल पॉवरमध्ये एकदम एक्सायटेड खूप जास्त आहे. फायनली आपण ट्रेकिंग स्टार्ट केलेली आहे, आणि तुम्ही पूर्ण बघू शकता वाईड अँगलमध्ये की खूप चांगला एकदम फुल निसर्ग, एकदम फुल पॉवरमध्ये, आणि मी पण पॉवरमध्ये. थोडंसं वरती ट्रेक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या साईडला एक छोटासा वॉटरफॉल पण आहे, विच इज गुड. जर तुम्हाला फ्रेश वगैरे व्हायचं फ्रेश होऊ शकता. तर जेव्हा तुम्ही गडावरनं खाली येत असताना तुम्ही शॉवर पण घेऊ शकता. आणि आपल्याला वरती जायचं आहे. तिथे तुम्ही पाहू शकता जात आहेत लोक तिथे. हे आपले मित्र दोघं. खूप असा वळणारी वाटा ही एकदम मस्त आहे की फुल एकदम टन असतात ना घाटामधले टन कसे आहेत फुल झालाय. तुम्ही पाहू शकता
काय सीन आहे. वेल ते राहिलं पाटणगाव, तिथून आपण स्टार्ट केलं तर तिथून आलो. मुंबई पुणे हायवे आहे एक्सप्रेस. अजून तिथून आपण ट्रेक स्टार्ट केलं तर लोणावळा स्टेशनपासून आलो रिक्षा पकडून. अजून पाटणगाव गावापासून आपण वरती चढलो. आणि खूप वाटा आहेत ना, खूप डिफिकल्ट आहे मित्रांनो. सो प्लीज यू फील ब्रो इधर, व्हाट यू फील? ओके गन्या, कल तूने क्या हिट किया था? कल क्या हिट किया था तूने? ये क्या मतलब कहना चाहे? काय मारलं होतं? लेग्स मारले होते. लेग का? किती वेळा सांगितलं मी माझ्या व्हिडिओज मध्ये, बिफोर यू कम टू ट्रेक यू शुड नॉट हिट द लेग्स. ओ माय गॉड, इट्स अ रॅप, इट्स गोना बी रॅप. बिफोर यू कम टू ट्रेक यू नो गोना हिट द लेग्स. कारण की खरंच ती इंटेन्सिटी आणि जो मसल्समध्ये सोरनेस असतो ना, तो खतरनाक असतो. रेलगाडी छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर जय भवानी, जय भवानी. इम्पॉर्टंट अँड व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट टू बी नोटेड मित्रांनो. जर इथून येत असाल, तिथून पण एक रस्ता आहे आणि इथून, आणि इथे हा जो दगड दिला आहे तिकडे ॲरो आहे. सो मे बी तुम्ही इग्नोर नका करू, ना ते इथे झालं आणि चुकाला आणि जास्त मेहनत कराल. इथून हे बघा, ह्या साईडला दाखवतो, ह्या साईडला हा ॲरो दिला आहे, म्हणजे ह्या साईडला जायचं आहे आणि लोक ह्या साईडने जात आहेत. आणि इथून जाऊ नका जोशमध्ये. वेल गुड मॉर्निंग, स्वागत आहे सर्वांचं तुमच्या आपल्या मराठी व्लॉग्स प्लेलिस्टमध्ये, जे की फोर्ट अँड हिल्स आणि गावरान होणार आहे सर्व. सो व्हिडिओ नंबर 4. आणि मी तुमचा आपला माणूस सुहास. वेल आज आपल्या बकेट लिस्टमध्ये आहे विसापूर. विसापूर ॲज अ नोन अ पार्ट ऑफ लोहगड, कारण की ते दोन्ही गड जे आहेत ते एकमेकांना जोडले आहेत. वेल ऑलमोस्ट 50% आपला ट्रेक कंप्लीट झाला आणि तुम्ही माझ्या आवाजावरून समजू शकता ट्रेकिंगची हीच मजा असते ना. लेट्स टेक युअरसेल्फ इन नेक्स्ट लेवल. वेल जर गाईस तुम्हाला माहिती असेल, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना 23 किल्ले द्यावे लागले होते, त्यातला एक किल्ला हा विसापूर पण होता. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबामध्ये पुरंदराचा तह झाला होता, त्या टायमाला विसापूर हा किल्ला आपल्याला मुघलांना द्यावा लागला. पण आपले मावळे खूप खतरनाक आहेत. औरंगजेबाच्या नाकावर टिचकून परत जिंकला आणि स्वराज्यामध्ये हा किल्ला सामील केला. तिथे छोटासा ब्रेक घेतला आहे. बोलो भूक लागली आणि 12-12:30 पण वाजले. बोलो काहीतरी खाऊन घ्या. आणि आमच्याकडे खाण्यासाठी आहे ना चिवडा वगैरे घेतलेला आम्ही. लसणीचा चिवडा आहे, प्लस शेंगदाणे आहेत, गुड्डे बिस्किट आहे. सो टोटल ओव्हरऑल आम्हाला सुकं खाऊ आम्ही लोकांनी घेतलं आहे. सो जर तुम्ही येत असाल तर प्लीज तुम्ही पण कॅरी करा, कारण की इकडे वरती भजीपाव वगैरे 50 रुपये. चला मी मान्य करतो यार, वरती महाग, कारण की प्रत्येकाला कमवायचा अधिकार आहे. कारण की एवढ्या वरनं खालनं वरती गोष्टी आणणं हे खायची गोष्ट नाही. बस तिथं स्वतः घरातनं भाजी चपाती घेऊन येऊ शकतात, अजून बेस्ट आहे. तुम्ही पाहू शकता जेही पर्यटक इकडे येत आहेत, मेक शुअर की जो कचरा असेल मित्रांनो, माझ्या मैत्रिणींनो, माझ्या बहिणींनो, भावांनो, जोही कचरा असेल तो तुमच्या बॅगमध्ये ठेवा. जसं की आम्ही आमचा कचरा जो केला, जे खाल्ला आम्ही आमच्या बॅगमध्ये ठेवला. कारण की आपणच ह्या निसर्गाची जर काळजी घेतली तर निसर्ग अजून खुलून दिसेल. आणि निसर्गासारखी सुंदर गोष्ट ह्या जगामध्ये काहीच नाही. हा माझा एक्सपिरियन्स आहे. आणि इट्स अ रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू. गाईस जसं तुम्ही पाहू शकता की ही जी वाट आहेत ना गाईस, खूप एकदम बोलतात ना, फुल थ्रिलिंग वाटत आहे. म्हणजे हॉरर टाईपचं बोलतात ना, मिनी ॲमेझॉनचं जंगल वाटते गाईस. मला आता असं वाटतं माझा दिवस खऱ्या अर्थाने सफल होतो आहे. कारण की माझ्यासाठी एक सर्वात चांगली आवड म्हणजे ट्रेक. बाकी मला काही सुचतच नाही. ट्रेकिंग करायची मजा फक्त त्या ट्रेकर्सलाच माहिती आहेत, जे खरोखरचे ट्रेकर्स आहेत. पहिले जेव्हा तुम्ही वरती चढता ना, पॉईंटवरती छोटी छोटी दुकानं आहेत जिथे तुम्हाला खाणं पण भेटेल. पण हा बघा सुंदर मित्र आपला किती छान दिसत, एकदम मस्तपैकी आरामात झोपलेला आहे.
मित्रांनो जसं आपण वरती आलो त्या साईडनी बघू शकता तुम्ही की मोसम एकदम फुल मस्त आहे ना, फक्त पावसाची कमी आहे. पाऊस आला तर अजून पॉवरमध्ये. आणि तिथे तुम्ही वरती पाहू शकता तिथे छोटासा वॉटरफॉल आहे झालेला आहे आपला. वेल आज माझ्याकडे टँग आहे, तर आपण तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही मला आधीपासून फॉलो करता कॉफी कसा केली. सो हा टँग आहे आणि कॉफी ऑलरेडी फाडलेली आहे. ठीक आहे, टँगला घेतलं पुण्यामध्ये. आणि कॉफी सोबरमध्ये पियायला एकदम मस्त. आणि अशीच आपण कॉफी पितो. पण जे गुटखे खातात ना त्यांना मला एक रिक्वेस्ट आहे की एकदा कॉफी पण पिऊन बघा. कारण की गुटख्यामध्ये जेवढी एनर्जी असते तेवढी दुगणी एनर्जी आपल्या कॉफीमध्ये असते. जर तुम्ही ॲडिक्टेड झालात ना then तुम्हाला सांगतो पण नाही सुधारणार रे. अजय देवगणने वाट लावला पूर्ण. अजय देवगण वेल भावांनो तुम्ही पाहू शकता हा जो कातलाची जी वाट आहे ना खरंच खूप डिफिकल्ट होती. कारण की ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, सर्व पाऊस पण नाही त्यामुळे एवढं त्रास होतो आहे. पण खूप भारी मजा आली ते चढताना आणि एकदम थ्रिलिंगवाला सीन होता. विसापूर हा किल्ला बालाजी विश्वनाथ यांनी इसवी सन 1713 ते 1720 या कालावधीमध्ये बांधण्यात आला होता. हा किल्ला बांधण्याचं कारण असं होतं मित्रांनो की बोरघाट, कोकण घाट, आपला कोकण प्लस खंडाळा घाट, लोणावळा घाट या चारही साईडीला त्यांना पेहरा द्यायचा होता, लक्ष द्यायचं होतं की कुठून काय मुघलांनी कुठे अटॅक केला. सो त्याच्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. आणि बालाजी विश्वनाथ हे मराठा साम्राज्याचे पहिले पेशवा होते. लोहगड आणि विसापूर हे किल्ले दोन्ही एकमेकांना जोडले. कारण असं असेल जर लोहगडवरनं जर युद्ध झाला समजा अटॅक केला तर ते सेफली विसापूर साईडने निघू शकतं. आणि विसापूर हा किल्ला लोहगड किल्ल्यानंतर बांधण्यात आला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये विसापूर या किल्ल्याला पण खूप महत्त्वाचे स्थान होते. वेल तुम्ही पाहू शकता ह्या त्याच पायऱ्या आहेत ज्या व्हिडिओमध्ये व्हायरल झालेल्या. पण इथे एवढं काय वाटत नाही बिकॉज पावसाने आपल्याला धोका दिलेला आहे. आणि इकडे दिवालामध्ये जी कोरलेली मूर्ती आहे आपल्या बजरंगबलीची. जय बजरंगबली. तिच्या बाजूला 2 दरवाजे आहेत आणि ह्या गुफा आहेत. पहिल्याच्या जमान्यामध्ये काय व्हायचं ना की जर गडावरती पाऊस वगैरे पडला तर असं काही तुम्ही पाहू शकता इथे जे बोलतात ना कोरीव काम केलेलं असतं ते पहिल्यापासून. म्हणजे पहिल्याच्या जमान्यामध्ये जेव्हा दगडीच्या आतमध्ये जी गुफा बनवलेली इकडे इकडे नाही म्हटलं तरी 30-40 ते 50 लोक राहू शकतात इकडे आणि तिकडे मिळवून. जसं की युद्ध झालं नाही, युद्धाने पावसाळा खूप जास्त वारा वादळ आला आहे तर मावळी इकडे दगडाच्या आतमध्ये केलेलं काम आहे. हेच कोरीवकाम आणि प्राचीन जे तिच्यामध्ये होतं. आणि ह्या ठिकाणी कमीत कमी नाही म्हटलं खूप सारे सैन्य पण राहत होतं त्या टायमाला. जसं पाऊस पडला तर ही चांगली जागा होती लपण्यासाठी सुद्धा. पडला ना त्याच्यामुळे असं आहे. पाऊस पडला असं नाही. मित्रांनो जेव्हा आपण तिथून वरती नेतो त्या ह्या साईडला जेव्हा आलं तिकडे पाण्याची हे आहेत म्हणजे पाण्याचे बोलू शकतो दरी, छोटी छोटी दरी. म्हणजे पाणी इथे साचण्यासाठी पूर्वजांनी म्हणजे प्राचीन काळामध्ये त्या लोकांनी अशा व्यवस्था केल्या होत्या. आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो त्या साईडला बघा फुल एकदम धुका. कातल वाटेने आलो होतो. इथून आलो त्यानंतर मी इथून वरती. आणि वरती आल्यानंतर पाहू शकता त्या साईडला एक साईड आहे आणि ह्या साईडला एक मंदिर पण आहे महादेवाचं.
त्या साईडला पण हे होते पाण्याचे टाक्या होत्या आणि इकडे पण वेगळ्या टाक्या आहेत, म्हणजे दोन्ही साईडला. जेव्हा मित्रांनो तुम्ही पूर्ण गडाच्या वरती एकदम टॉपवरती ना, तर तुम्ही बघू शकता असा सीन नजारा दिसतोय. फुल एक नंबर, फुल ओपनमध्ये आणि फुल अप्रतिम सीन आहे हा. तुम्ही खाली पण पाहू शकता मित्रांनो. त्या साईडला बघा, मित्रांनो बघू शकता तिकडे 2 बुरुज आहेत. वेल गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट. प्लीज डू कमेंट अँड मला सांगा कमेंट्समध्ये की आता पुढचा कुठला ट्रेक करू. इथे आल्यावरती हरवून गेलं, मला समजतच नाही खरंच. एवढं म्हणजे एवढं अप्रतिम आणि सुंदर आहे ना. प्लीज तुम्ही एकदा व्हिजिट करा. पण एवढंच आहे की पावसाने धोका दिला तर अजून मजा आली. मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्ण साईडला धोका आहे फुल एकदम. तुम्ही बॅकग्राऊंडला पाहू शकता. पाहू शकता पहिल्याच्या टोपी आहेत. पाहू शकता इथून ते पहिले बोलतात ना वात वगैरे, म्हणजे इथून वात असायची, इथून जळवायचे, कारण की पाटणं काय असं टाकण्यासारखं नाही. आणि पुढच्या साईडने ते तोपगोळा वगैरे टाकून त्यानंतर बारूद गोळा वगैरे लावून मग त्याच्यानंतर जो वातेला आग लावायचे आणि त्यानंतर तो स्फोट व्हायचा. तुम्ही पाहू शकता. हे बघा इथे जो होल दिसतोय इथून, म्हणजे मी कन्फ्यूज झालो थोडा. परत पाहू शकता समोर एकदम काहीच दिसत नाही मित्रांनो. फुल एकदम खतरनाकवाला सीन आणि धुका वगैरे आहे. आणि हीच तर खासियत आमच्या सह्याद्रीची, आमच्या गड किल्ले दुर्गांची. आणि सर्व जे आज संडेच्या दिवशी आलेले सर्व ट्रेकर्स आहेत, खरंच खूप ग्रेट. फुल फाटलेली आहे माझी खरंच. आणि खूप बोलतात ना, एक नंबरची मजा येते मित्रांनो. तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. आणि तुम्ही फक्त घरात व्हिडिओ बघून ही मजा नाही घेऊ शकत मित्रांनो. तुम्हाला इथे यावं लागेल आणि तुम्हाला एक्सप्लोर करावं लागेल आमचे गड किल्ले. खतरनाक. बॉयज हाऊ टू जोश, बॉयज हाऊ टू जोश, बॉयज हाऊ टू जोश, बॉयज हाऊ टू जोश. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. स्वतःला फुल कॉन्फिडन्स मध्ये घेऊन बोललो, घाबरणार नाही. पण मित्रा सुहास, वेल डन, गुड जॉब. मला आता आपण चाललोय तिथे महादेवांचं मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता इथे मोठी तोफ आहे. हा गणेश भाई फुल खतरनाक असा धुका आलेला आहे, फुल पॉवर मध्ये. समोर काही दिसत नाहीये. मित्रांनो आपली झाली बॅटरी खतम, ज्याच्यामुळे आपण जेवढा लवकर बाकी काय शूट करण्याचं ते करण्याचा प्रयत्न करूया. आणि तुम्ही पाहू शकता माझ्या बॅकग्राऊंड आणि फुल खतरनाक मध्ये पुढे काहीच नाही, म्हणजे फुल धुका आहे. ओ माय गॉड. छत्रपती शिवाजी महाराज के जय, धर्मवीर संभाजी महाराज के जय, हर हर महादेव. मुंबईमध्ये सर्वात फेमस इंडियन बर्गर. पण या वडापाव खाण्याची मजा फक्त ते गडावरती ना, ती तुम्हाला इथे न समजेल. प्लीज या आणि कमा खा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. लेट आय नो, मला समजू द्या तुमच्या भावना वगैरे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ.